नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या ठरलं तर मगच्या पुढच्या भागात प्रेक्षकांना प्रचंड थरार आणि गूढता पाहायला मिळणार आहे. सुमन अजूनही सापडलेली नसल्यामुळे घरात आणि बाहेर सगळेच अस्वस्थ झालेले असतात. अर्जुन, सायली, चैतन्य आणि पोलीस सगळे मिळून सुमनचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडतात. इकडे हे सगळं बोलणं नागराज लपून ऐकत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ताण दिसतो. तेवढ्यात नागराज घराबाहेर येतो आणि थेट प्रियाला फोन करतो. तो तिला म्हणतो, मला तुझी मदत हवी आहे. महिपतला इथून लगेच शिफ्ट करायचंय. नागराज प्रियाला सांगतो की महिपतला एका गोदामात बांधून ठेवलेला आहे आणि आता तो जास्त वेळ तिथे ठेवणं धोकादायक आहे. हा फोन ठेवताच प्रियाच्या चेहऱ्यावर घाबरलेपण स्पष्ट दिसतं. ती घाईघाईने पर्स घेते आणि घराबाहेर निघायला लागते. तेवढ्यात पूर्णा आजी तिला पाहते आणि विचारते, एवढ्या घाईनं कुठे निघालीयस? त्यावर प्रिया थोड्या उद्धटपणे म्हणते, बाहेर जाणाऱ्या माणसाला प्रत्येक वेळी विचारायचं नसतं, म्हणजे काम होत नाही. हे ऐकून पूर्णा आजी थोड्या कडक आवाजात म्हणते, मग तुझी ही बाहेरची कामं न झालेलीच बरी आहेत. प्रिया काही न बोलता घरातून बाहेर पडते आणि तिचं वागणं अधिकच संशयास्पद ठरतं. इकडे दुसरीकडे अर्जुन, सायली, चैतन्य आणि पोलीस त्या गोदामाच्या परिसरात पोहोचलेले असतात. सगळेजण तिथे सुमनचा शोध घेत असताना अचानक त्यांना काहीतरी वाजल्याचा आवाज ऐकू येतो. हा आवाज ऐकताच सगळेच सावध होतात. अर्जुन सगळ्यांना त्या दिशेने जायला सांगतो आणि सगळेजण हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने पुढे सरकतात. आता प्रश्न असा आहे की हा आवाज नक्की कशाचा आहे? सुमन तिथे आहे का, की अजून एखादा मोठा धक्का वाट पाहतोय? नागराज आणि प्रियाचा कट उघड होणार का? महिपत आणि सुमनचा काही संबंध आहे का? हे सगळं जाणून घेण्यासाठी ठरलं तर मगचा पुढचा भाग नक्की पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.